तुम्ही केली नमस्कार, मी राहुल ठोंबरे. आमचा गट जो आहे तो कोकिळा आणि मी स्वतः हॉर्टिकल्चरिस्ट आहे. त्यामुळं झेंडू हे पीक निवडलं आणि जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 4 महिन्यात 2 ते 2.5 लाख रुपयेसुद्धा कमवू शकतात. म्हणजे सगळ्यात प्रॉफिटेबल असणार तर आपल्याला कसं आहे ते ज्यावेळेस सण असतात दिवाळी वगैरे त्यावेळी ते हार्वेस्टिंगला काढणीला आलं पाहिजे. बघा झेंडू पिकामध्ये पहिल्यांदा मशागत तर एकराचा नांगरटीचा खर्च 4,000 आहे. त्यानंतर रोटरला पण आपल्याला 4,000 द्यावं. परत जे आपण वेळ सरी काढतो त्याला 2,000 म्हणजे टोटल मशागतीचा खर्च आपला 10,000 रुपये होतोच. त्यानंतर कालावधी जे आहे ते 3 ते 4 महिन्याचं आपलं हे पीक आहे. पिवळा आणि लाल कलरचा गोंडा दोन्ही घ्यावं लागतात आपल्याला. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये पाऊस जर समजा काढणीच्या वेळी पाऊस आला तर आपल्याला अपेक्षित दर सापडत नाही. तर मजुरामध्ये 10,000 रुपये आपल्याला मजुरी लागते. साधारणतः 50 महिला म्हणजे 200 रुपये जरी हजेरीने म्हणलं तरी 10,000 रुपये आपल्याला काढणीला खर्च येतो. तर ह्याचं उत्पादन खर्च साधारणतः 35,000 दिलेला आहे 65. तर बघा एकरी 6,000 रुपये लागतात. 3 रुपये 6,000 रुपये लागतात. तर 3 रुपयाने जरी धरलं तरी 18,000 खर्च येतो. त्याला एक स्विमिंग जी पांढऱ्यामुळे ते गरजेचे असते त्याला 1,500 रुपये लागतात. नंतर बाळ भरणीला 5,000 रुपये घेतो. त्यानंतर खतामध्ये आपण 24 द्यावं लागतात. 1700ला बॅग आहे त्या साधारणतः 3400 आणि मग माती न्यूट्रिएंटची बॅग 400 असं एक 4,200 पर्यंत खर्च येतो. परत 30 दिवसांनी पण आपल्याला खत द्यावं लागतात. त्यावेळी DAP एक द्यावं लागतं आणि पोटॅशियम बॅग त्याला 3,250. नंतर बघा आपण बाजारपेठ जे आहे साधारणतः 6 क्विंटल माल आपल्याला मिळतो. म्हणजे प्रत्येक झाडाला 1 किलो 6-15 माल पावतो. 25 रुपये जरी धरलं 3 लाख आपल्याला प्रॉफिट आहे. म्हणजे साधारणतः बघा निव्वळ नफा जातात 2,35,000पर्यंत हे उत्पन्न मिळतं. असं हे मिळू शकतं. 65,000 आपला उत्पन्न खर्च आहे. अशा पद्धतीनं जर आपण हॉर्टिकल्चरिस्ट जर माझ्या सल्ल्यानं केलं माझं कृषी सेवा केंद्र आहे तरच हे उत्पन्न मिळतं. ठीक आहे.